नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित आजच्या या विशेष मुलाखतीत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. संरक्षण दलात 3 भाग आहेत: भूदल, वायुदल आणि नौदल. हे सगळ्यांना माहितीच आहे. आणि ह्या 3 आघाड्यांवर संरक्षण होत असल्यामुळे सामान्य माणूस शांतपणे जीवन जगत असतो. आणि या महान कार्यात आपणही सहभागी व्हावं असं वाटणं स्वाभाविक आहे. बऱ्याच जणांना तसं वाटत असेल. पण त्यात सहभागी होण्यासाठी नेमक्या कशा संधी आहेत, तिथपर्यंत पोहोचायचं कसं, त्यासाठी आपण इथे आमंत्रित केलं आहे संरक्षण अभ्यासक डॉक्टर नरेंद्र विस्पुते सरांना. डॉक्टर, आपलं या कार्यक्रमात हार्दिक स्वागत. नमस्कार मॅडम. सर्वप्रथम आपलं मी खूप खूप स्वागत करते. पहिला प्रश्न मी असा विचारेन की मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे भूदल, नौदल आणि वायुदल याविषयी बऱ्याच जणांच्या मनात एका प्रकारचं आकर्षण असतं किंवा तिथे आपण सहभागी व्हावं, काहीतरी आपला सहभाग द्यावा असं वाटणं स्वाभाविक आहे. पण मग त्यासाठी तिथपर्यंत पोहोचावं कसं? मुलांसाठी आणि मुलींसाठी कशा संधी आहेत याविषयी जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. नौदल, वायुदल आणि भूदल या क्षेत्रामध्ये भरपूर संधी आहेत आणि त्याची तयारी करायची म्हटली तर एक जो आधीपासून इच्छा असणं गरजेचं आहे. आणि आपण नेहमी बघतो की बऱ्याच जणांना असं बरेच जण म्हणतात, इवन आईवडीलसुद्धा असे म्हणतात की देशासाठी आपण काहीतरी करावं, असं देश सेवा करावी, राष्ट्रासाठी काहीतरी करावं. तर ही एक चांगली संधी आहे. आणि याच्यात आपण जर बघितलं तर आपण या सर्व्हिसमध्ये आपण देशासाठी जगतो. बरोबर. म्हणजे देशासाठी मरायसाठी जातो, जे काय आपण म्हणतो तसं नाही आहे. तर आपण देशासाठी त्या ठिकाणी जगतो आणि प्रत्येक दिवस आपण त्या ठिकाणी टिकून राहतो, असं यासाठी प्रयत्न केले जातात. आणि खूपच संधी आहेत यामध्ये. म्हणजे आपण बघितलं तर ऑफिसर्स होण्यासाठी जरी आपण एक अधिकारी पदावर जाण्यासाठी म्हटलं तर भरपूर संधी आहेत, भरपूर वॅकन्सीज पण आहेत. आणि त्यासाठी जो काय क्रायटेरिया असतो, जी काय पात्रता असते, तर ती तुम्ही फुलफिल केली तर तुमची निवड त्या ठिकाणी होऊ शकते. यासाठी कुठलाही धर्म, कुठली जात, वर्ग वगैरे याचा कुठलाही त्या ठिकाणी अडथळा नाही आहे. तुमच्यात ती पात्रता असेल तर तुम्हाला ती संधी नक्की मिळते. यासाठी तुम्ही सुरुवातीपासूनच तयारी करू शकतात. नर्सरीपासून सुद्धा आपण ॲडमिशन्स तशा आहेत. आर्मीच्या स्कूल्स आहेत, 1ली, 2री, 3री, 4थी असं आपण करू शकतो. नेव्हीच्या स्कूल्स आहेत, वायुदलाच्या शाळा आहेत चांगल्या बऱ्यापैकी, त्यात आपण प्रवेश घेऊ शकतो. याशिवाय काही भोसला मिलिटरी स्कूलसारखे असे काही मिलिटरी स्कूल्स भरपूर आहेत. तर त्या मिलिटरी स्कूल्समध्ये जाऊन पण आपण अभ्यास घेऊ शकतो. तर आपल्याला त्या ठिकाणी या क्षेत्रात येण्यासाठी काय काय करावं लागेल ही सगळी ती माहिती मिळतेच. आणि जर समजा तुम्ही दुसऱ्या कुठल्या शाळेमधनं शिक्षण घेत असाल आणि या क्षेत्रात तुम्हाला यायचं आहे तर इवन तुम्ही बघितलं असेल एक सी कॅडेट कोर्स आपल्या इथं चालवला जातो नौदलाचा. तर त्या कोर्समध्ये जरी त्याने ॲडमिशन घेतलं, 4थी नंतर तो घेऊ शकतो. त्याला 4थीत ते ॲडमिशन घेतल्यानंतर पोहण्याची आणि इवन छोट्या मोठ्या ज्या जहाजी असतात तर त्या संदर्भातले सगळी माहिती दिली जाते. आणि तो साधारण 8वीपर्यंत ते करू शकतो. पुढे आपण बघतो की NCC मध्ये पण आपण गेलात तर NCCसाठी पण पुढे भरपूर संधी आहेत. म्हणजे NCCचं C सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही अधिकारी होऊ शकतात. तर NCCला तुम्ही 8वीत गेल्यानंतर लगेच तुम्हाला ज्युनियरसाठी ॲडमिशन मिळते. ती एक संधी आहे. त्याच्यानंतर तुम्ही सिनियरसाठी 10वी नंतर 11वी आणि 12वीमध्ये तुम्ही सिनियरसाठी अर्ज करू शकतात. सिनियरसाठी जर तुम्ही गेलात तर तुम्हाला C सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही डायरेक्ट सिनियरला पण जाऊ शकतात. ज्युनियर जरी तुम्ही केलेलं नसेल डायरेक्ट सिनियरला पण तुम्ही जाऊ शकतात. ही एक चांगली संधी आहे. त्यानंतर 8वी, 10वी आणि 12वी यासाठी काही ग्राउंड लेवलला पण रिक्रुटमेंट असतात. तर ज्याची जशी आवड आहे, म्हणजे कोणी संगीतात त्याला आवड असते, कोणी स्वयंपाकात आवड असते, कोणी आपल्या क्षेत्रामध्ये किंवा आपल्या परंपरागत व्यवसायामध्ये तो असतो. तर ते सुद्धा परंपरागत व्यवसाय त्या ठिकाणी चालवले जातात. म्हणजे त्याप्रमाणे कौशल्य असेल तसं त्याला काम मिळतं. ग्राउंड रिक्रुटमेंट पण बऱ्यापैकी होते. पण अधिकारी व्हायचं असेल तर मग त्याला 12वी झाले असणं गरजेचं असतं.
आणि 12वी नंतर त्यानंतर ग्रॅज्युएट टप्प्यानंतर, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट टप्प्यानंतर अशा बऱ्यापैकी व्हॅकन्सी या क्षेत्रामध्ये आहेत. अच्छा. येस. अच्छा, तुम्ही मगाशी म्हटलं ते नर्सरीपासून ही तयारी होऊ शकते. तेव्हा मला एक प्रश्न पडला की राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे NDAच्या माध्यमातून आपण कसं इथे जाऊ शकतो? बघा, 12वी नंतर आपल्याला अधिकारी होण्याच्या संधी आहेत, भरपूर संधी आहेत. तर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ही ॲक्च्युली तसं बघितलं तर जसं आपल्याकडे कॉलेज असतं तर त्या कॉलेजमध्ये आपण प्रवेश घेतो, तर तसं राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे. त्यासाठी जसा इकडे JEEचा क्रायटेरिया आहे तसा त्या ठिकाणी पण JEE आता त्यांनी केलंय. पूर्वी नव्हतं, पण आता त्यांनी ते क्रायटेरिया तो घेतलेला आहे. आणि याशिवाय त्यांची एक रिटर्न एक्झाम असते. हिला म्हणजे NDAमध्ये प्रवेश घेण्यासाठी म्हणजे त्या परीक्षेला UPSC परीक्षा सुद्धा म्हणतात. म्हणजे असं एक वेगळं नाव आहे की UPSC थ्रू आपण अधिकारी कसं होऊ शकतो असं. आणि त्यासाठी मग आपण साधारण 16.5 ते 19 असं वय रेंज असते. आणि या रेंजमध्ये तुम्हाला तो अर्ज करता येतो. आणि तुम्ही 12वी झाल्यानंतर जर तुमच्याकडे सायन्स स्ट्रीम असेल म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स असेल तर तुम्हाला नौदलात सुद्धा संधी असते. नौदल आणि वायुदल. भूदलासाठी तुम्हाला आर्ट्स पण चालेल. तर अशा प्रकारे तुम्ही कुठेही जाऊ शकतात. म्हणजे तुमच्या इच्छेप्रमाणे, तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्ही 12वी नंतर NDAची एक्झाम द्यायची आहे. UPSCच्या वेबसाईटवर ही UPSC कंडक्ट करते. UPSCच्या वेबसाईट्सवर याचे डिटेल्स मिळतात. आणि 2 वेळा ही वर्षातनं असते. आणि साधारण नोटिफिकेशन आलं की त्यानंतर आपण लगेच अर्ज करायचा असतो. ऑनलाईनच अर्ज करायचा असतो. त्यानंतर एक्झाम होते. परीक्षा झाल्यानंतर, रिटर्न एक्झाम झाल्यानंतर तुम्ही जर मेरिटमध्ये असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी एक त्यांची SSB एक्झाम असते. तर ती SSB एक्झामसाठी तुम्हाला बोलवलं जातं. SSC ॲक्च्युली इंटरव्ह्यूचाच पार्ट असतो. 2 टप्प्यामध्ये असते. त्याच्यामध्ये तुमचं बौद्धिक ज्ञान आणि तुमचं शारीरिक वगैरे सगळं मेडिकल वगैरे टेस्ट केली जाते. आणि एकदा तुम्ही SSB पास झालात की तुम्हाला 3 वर्षासाठी NDAमध्ये कोर्स करायची संधी असते. आणि NDA पुण्यालाच आहे, खडकवासला. आणि त्या ठिकाणी ट्राय सर्व्हिसेस म्हणजे तिन्ही सर्व्हिसेसचे विद्यार्थी त्या ठिकाणी तो कोर्स करू शकतात. तो कोर्स ॲक्च्युली जसं आपल्याकडे BA, BSc, BCom आहे तर तसाच तो कोर्स असतो. आणि तो कोर्स झाल्यानंतर तुम्हाला डिग्रीसुद्धा मिळते. BA, BScची डिग्री मिळते. आणि त्या वेगवेगळ्या स्ट्रीम्स आहेत. म्हणजे इव्हन आता कम्प्युटर आणि IT ही सुद्धा स्ट्रीम त्या ठिकाणी आहे. आणि त्यातनं तुम्ही एकदा 3 वर्षाचा तुमचा तो कोर्स होतो. तुम्हाला जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीची ती डिग्री मिळते. ती डिग्री मिळाल्यानंतर तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे, तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार, तुमच्या ज्ञानानुसार तुम्हाला संधी असते. भूदलात जायचं आहे, वायुदलात जायचं आहे की नौदलात जायचं आहे असं. तुम्ही समजा भूदलात गेलात तर त्या ठिकाणी आर्ट्स तुमची फॅकल्टी आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी भूदलात जाऊ शकतात. भूदलात जर तुम्हाला जायचं म्हटलं तर इंडियन मिलिटरी अकॅडमी या ठिकाणी तुमची ट्रेनिंग होते. समजा नौदलात तुम्ही जायचं म्हटलं तर नौदल अकॅडमी आहे, त्या ठिकाणी तुमची ट्रेनिंग होते. आणि एअरफोर्स अकॅडमीमध्ये एअरफोर्स अधिकारीची ट्रेनिंग होते. ती साधारण वर्षभराची असते. आणि या दरम्यान म्हणजे पूर्ण NDAचा कोर्स तुम्ही म्हटला तर 3 वर्षाचा तो आणि हा 1 वर्षाचा. तर अशा ह्या 4 वर्षामध्ये त्यांना स्टायपेंड मिळतो. म्हणजे तुम्हाला खर्च काहीच करायचा नाही, तुम्हाला फी भरायची नाही आहे कॉलेजमध्ये, तुम्हाला डिग्री मिळते आणि तुम्हाला सोबत स्टायपेंड मिळतोय, तुमची राहण्याची व्यवस्था आहे, खाण्याची व्यवस्था, हे सगळं असतं त्या ठिकाणी. आणि त्यानंतर तुम्ही अधिकारी पदावर डायरेक्ट तुमची नेमणूक होते. म्हणजे कमिशन ऑफिसर त्याला आपण म्हणतो, परमनंट कमिशन. आणि त्या ठिकाणी तुमची परमनंट कमिशन म्हणून एक चांगला म्हणजे एक लगेच तुम्ही त्या ठिकाणी रुजू होतात. आणि ही खूपच चांगली संधी आहे NDAची. पण ही परीक्षा कठीण असणार म्हणजे UPSCच्या लेवलची आहे. तशी परीक्षा कठीण असं नाही आहे. आपण जर बघितलं तर यामध्ये जो सिलेबस असतो तर तो 10वी, 11वी, 12वी या 3 वर्षांच्या जो आपला सिलेबस असतो तर तोच कव्हर केला जातो. जर आपण जसं JEE देऊन IIT मध्ये प्रवेश घेतो तर
तो जो विद्यार्थी असतो म्हणजे त्याने जी काही तयारी केलेली असते तर ती तयारी या ठिकाणी सफिशियंट आहे. फक्त त्याची इच्छा पाहिजे की IIT ला जायचं की NDA ला जायचं, तर तो त्याप्रमाणे त्याचं सिलेक्शन होऊ शकतं. आणि जर सुरुवातीपासूनच त्याने ठरवलंय की मला NDA मध्ये जायचंय तर चांगल्या बऱ्यापैकी संधी आहे, तो करू शकतो. पण म्हणजे NDAतून जे पासआउट होतात हो त्या सगळ्यांना ही संधी? त्या सगळ्यांना. अच्छा. हो, ते सगळे अधिकारी होतात आणि ते सगळे म्हणजे तुम्ही बघाल की जेवढे नेव्ही चीफ किंवा आर्मी चीफ किंवा भूदल चीफ आहेत ते इथूनच पासआउट होऊन आज त्या एका विशिष्ट दर्जापर्यंत लेवलपर्यंत ते पोहोचलेले. अच्छा, खूप चांगलं आहे, चांगली माहिती आहे ही. मगाशी मी जसं म्हटलं तर या तिन्ही विभागांविषयी आकर्षण आहे बऱ्याच परिवारात, मुलांमध्ये आहे, पण योग्य वयात त्यासाठी मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे. तर तुम्ही म्हणजे योग्य वयाविषयी काय सांगाल, म्हणजे कुठून नेमकं ते सुरू करावं? जसं मी सुरुवातीला सांगितलं की तुम्ही NCC ला जरी गेलात तर NCC 8वीला आहे आणि काही मिलिटरी स्कूल्स आणि काही ज्या लष्कराशी संबंधित शाळा आहेत तर त्यात ॲडमिशन्स, त्यात प्रवेश घेतला तर तुम्हाला बरीचशी माहिती मिळते आणि तिथून तुमची तयारी सुरू होते. म्हणजे या लष्कर शाळांमध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी तुमची सगळीच जी आवश्यक असते ती सगळी प्रॅक्टिस त्या ठिकाणी तयारी करून घेतली जाते आणि ती तयारी तुम्हाला या SSB साठी किंवा अभ्यासासाठी किंवा जनरल अवेअरनेससाठी ही तुम्हाला त्या ठिकाणी उपयोगी पडते. त्यामुळे सुरुवात तुम्ही साधारण 8वी पासून करू शकतात. तसं 10वी नंतर तुम्हाला वाटलं की आपल्याला NDA करायचं आहे तर 10वी, 11वी, 12वी हा 3 वर्षांचा सिलेबस आहे. हे ग्राह्य धरून ती पुस्तकं तुम्ही जर व्यवस्थित तयारी करून घेतली तर NDA मध्ये तुम्ही पास होणार, यात शंकाच नाही. आणि पूर्वी जसं आपल्याला ऑफलाईन अर्ज करावा लागायचा तर तसं आता ऑनलाईन अर्ज असतो. आपल्याला ऑनलाईन हॉल तिकीट मिळतं आणि आपला अर्ज सबमिट झाला आहे की नाही हे सगळंच कळतं. म्हणजे काही जणांची पूर्वी तक्रार पण असायची की आमचा अर्ज त्या ठिकाणी मिळाला की नाही, मला त्याचं हॉल तिकीट चाललं नाही आणि मी पात्र होतो वगैरे असं. तर आता ती तसं नाही आहे. आपल्याला ऑनलाईन सगळं मिळतं, ऑनलाईन हॉल तिकीट मिळतं, आपण परीक्षेला जातो. यामध्ये फक्त एक आहे की NDA ला जाण्यासाठी फक्त पुरुषांना संधी आहे, महिलांना संधी नाही आहे. तर पुरुषांना त्या ठिकाणी म्हणजे पूर्वीपासून हे आहेच ठरलेलं आहे आणि परमनंट कमिशन पण असते. त्यामुळे या ठिकाणी मुलांनाच NDA मध्ये जाता येतं. त्यामुळे त्यांनी जर ठरवलं की मला NDA मध्ये जाऊन एक अधिकारी व्हायचं आहे तर तो 10वी पासून तयारीला लागला तर निवड निश्चित होऊ शकते. बरं, मग अशी म्हटल्याप्रमाणे भूदल, नौदल आणि वायुदल यात जाण्यासाठी म्हणजे त्या संधी उपलब्ध होण्यासाठी नेमकी शैक्षणिक पात्रता काय असते किंवा म्हणजे तिथे कसं जावं, बरोबर, याविषयी तुम्ही एक पायऱ्यांनी सांगाल तर बरं होईल. जसं मी सांगितलं की 10वी 12वी नंतर आपल्याला NDA करता येतं. बरोबर, ठीक आहे. तिन्हीसाठी तिन्हीसाठी म्हणजे आपण एकदा NDA तुम्ही पास झालात की मग तुम्हाला तिन्ही ठिकाणी संधी मिळतेच. तुमच्या आवडीनुसार पण आहे, तुमच्या ज्ञानानुसार पण आहे की तुम्हाला नेमकं कशात जायचं हे जर तुम्ही आधी ठरवून घेतलं तर त्याप्रमाणे तुम्ही स्ट्रीम चूज करून त्याप्रमाणे तुम्ही जाऊ शकता. आणि तिथे पण मेरिटचं पण काय आहे का, म्हणजे भूदलला असं नाही, तसं काही मेरिट नाही आहे. पण तुमच्याकडे सायन्स स्ट्रीम असेल तर तुम्ही नौदल आणि वायुदल हे ऑप्शन्स ठेवू शकता. जर तुमच्याकडे ती स्ट्रीम नसेल तर भूदलात, आणि भूदलात पण तुम्ही सायन्स असेल तर जाऊ शकता. म्हणजे भूदलासाठी सगळ्या स्ट्रीम्स ओपन आहेत. त्याशिवाय आपण जर बघितलं तर 10वी 12वीच्या नंतर एक टेक्निकल एंट्री स्कीम हा एक प्रकार आहे ज्या माध्यमातून तुम्ही जाऊ शकतात. तर टेक्निकल एंट्री स्कीममध्ये तुम्ही जर 70% तुमच्याकडे असतील मार्क्स 12वीला तर तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला ती संधी आहे. आणि ही NDA शिवाय वेगळी अशी संधी आहे. तर त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकतात आणि तो पण साधारण डिसेंबरला याचं नोटिफिकेशन निघतं. डिसेंबर आणि जून 2 वेळाच आहे, जसं NDAचं आहे तसं. आणि तुम्ही जाऊ शकतात. पण टेक्निकल एंट्री स्कीममध्ये फक्त तुम्हाला इंजिनिअरिंग फील्डमध्ये जाता येतं. म्हणजे तुमचं सायन्स स्ट्रीम असलं पाहिजे,
तुमच्याकडे PCM म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स यामध्ये तुम्हाला 70% मार्क्स असले पाहिजेत. अच्छा. तर तुम्हाला टेक्निकल एंट्री स्कीम मिळू शकते. याशिवाय मग आपण बघितलं तर हे झाले 12वी नंतरचे कोर्स. याशिवाय जर आपण बघितलं तर पदवीनंतर तुम्ही जाऊ शकतात. पदवीनंतर तुमची एक CDS परीक्षा असते, कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस. अच्छा. त्या परीक्षेला तुम्ही अर्ज करू शकतात. ती पण UPSC कंडक्ट करते आणि त्याला पण JEE आहे आता. हो. ती जर तुम्ही नाही, त्याला JEE नाही आहे. अच्छा. टेक्निकल एंट्री स्कीमला JEE आहे, CDSला JEE नाही आहे. आणि ती तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशनच्या बेसवरच करतात. म्हणजे तुमच्याकडे डिग्री ती त्या स्ट्रीममधली असली पाहिजे. जर तुमच्याकडे सायन्स स्ट्रीम असेल तर तुम्ही नौदलात आणि वायुदलात जाऊ शकतात. आणि जर आर्ट्सची असेल डिग्री तर तुम्ही भूदलात जाऊ शकतात. आणि ऑफकोर्स म्हणजे भूदलात सायन्स पण तुम्ही इंजिनिअरिंग फील्डला तुम्ही जाऊ शकतात. CDSला तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला NDAचा जो 3 वर्षाचा तो कोर्स होता तर तो तुमचा करण्याची गरज नसते. तुम्ही डायरेक्ट इंडियन मिलिटरी अकॅडमी, इंडियन नेव्हल अकॅडमी आणि इंडियन एअरफोर्स अकॅडमीला तुम्ही डायरेक्ट जॉईन होतात. 1 वर्षाचा कोर्स, साधारण 49 आठवडे असा तो असतो, पण 1 वर्षाचा आपण त्याला म्हणतो. 1 वर्षाचा तो कोर्स असतो आणि त्यानंतर तुम्ही तुमचं सिलेक्शन होतं आणि तुम्ही ते जाऊ शकतात. यामध्ये अजून एक आहे की OTA, ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, ही एक संस्था आहे की त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही CDA थ्रू जाऊ शकतात. अच्छा. हां. तर तो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पार्ट जो असतो पूर्ण ही संस्था सांभाळणं, भूदल, नौदल, वायुदल, तर ऑफिसर्स त्या ठिकाणी सिलेक्शन होतं आणि ते त्या ठिकाणी 10वी नंतर की 12वी नंतर? नाही, ग्रॅज्युएशन नंतर, CDA नंतर. CDS एक्झाम तुम्ही दिली की CDS एक्झाम नंतर तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकतात. याशिवाय एक ज्याच्यात असं आधीपासून त्याने ठरवलंय की मला जायचंय या फोर्सेसमध्ये जायचंय तर CDS एक्झाम तो देऊ शकतो. पण याशिवाय एक अजून युनिव्हर्सिटी एंट्री स्कीम असा एक प्रकार आहे की तो जर तो ॲक्च्युली नोटिफिकेशन त्याचं येतं आणि नौदल, भूदल आणि वायुदलाची काही अधिकारी हे आपल्या विद्यापीठात येतात किंवा आपल्या कॉलेजमध्ये येतात. जसं कॅम्पस इंटरव्ह्यू असतो तसा कॅम्पस इंटरव्ह्यू होतो आणि युनिव्हर्सिटी एंट्री स्कीम मधनं सुद्धा तुम्ही जाऊ शकतात. सिलेक्शन होतं. त्यासाठी म्हणजे मेरिटचे जे स्टुडंट्स असतात त्यांनाच ऑफकोर्स ती संधी मिळते. त्यांची डायरेक्ट कॉलेजमध्ये इंटरव्ह्यू होते आणि जसं CDSमध्ये आपण बघितलं तर त्यांचे रिटर्न एक्झाम वगैरे होते आणि नंतर SSB होते. तर त्याप्रमाणे यांना सांगितलं जातं आणि मग यांचे त्या एक्झाम्स होतात आणि हे पण डायरेक्ट इंडियन मिलिटरी अकॅडमी, इंडियन नेव्हल अकॅडमी आणि त्यानंतर एअरफोर्स अकॅडमी या ठिकाणी डायरेक्ट जाऊ शकतात. म्हणजे ही एक चांगली संधी आहे, कॅम्पस इंटरव्ह्यू. पण मग त्याच्यासाठी आधी कसं कळतं? म्हणजे हे साधारण जूनच्या आसपास नोटिफिकेशन येतं. ओके. आणि मग जे इंटरेस्टेड असेल त्यांनी तसा अभ्यास करावा. नेव्हीच्या वेबसाईटवर, यांच्या ज्या वेबसाईट्स आहेत नेव्ही, एअरफोर्स आणि आर्मी यांच्या वेबसाईट्सवर त्यांचे नोटिफिकेशन्स येतात. त्याप्रमाणे आपण अर्ज करायचा. ते आपल्या कॉलेजमध्ये येतात आणि इंटरव्ह्यू घेतात आणि त्याप्रमाणे ते जाऊ शकतात. याशिवाय जर आपण बघितलं तर एक जसं आतापर्यंत आपण बघत होतो परमनंट कमिशन, म्हणजे कायमस्वरूपी त्या ठिकाणी अधिकारी म्हणून सर्व्हिस करणं. रिटायरमेंटपर्यंत त्याला ती सर्व्हिस करावी लागते. पण अजून एक संधी आहे की ज्याला एवढं लांब जास्त वर्ष त्याच्यात अडकून पडायचं नाहीये, पण एक आहे की देशाची सेवा करायची, राष्ट्राची सेवा करायची आहे आणि काहीतरी देशासाठी करायचं आहे आणि आपल्याकडे ते क्वालिफिकेशन आहे तर काहीतरी करायचं आहे. तर त्यासाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशन, टेक्निकल असा तो एक प्रकार आहे की ज्या माध्यमातून आपण या सर्व्हिसेसमध्ये येऊ शकतो. ही सर्व्हिस तशी 10 ते 14 वर्षांची असते. म्हणजे 10 वर्ष तुम्हाला करायची असेल, 10 वर्ष तुमची झालीत की त्यानंतर तुम्हाला 3 ऑप्शन्स दिले जातात. त्या 3 ऑप्शन्समध्ये एक ऑप्शन्स असतं की तुम्ही परमनंट कमिशन तुम्हाला पाहिजे का. म्हणजे जर त्याला कंटिन्यू करायचं आहे त्या ठिकाणी रेग्युलरसाठी म्हणजे ती एक संधी त्याला उपलब्ध होते. काही जण ती संधी उपलब्ध करून घेतात आणि जातात. मग परमनंटमध्ये पण ते होतात.
ज्याला बाहेर जायचं आहे तो 10 वर्ष झालेत की तो रिटायरमेंट घेतो. ती रिटायरमेंटचे दुसरं ऑप्शन आहे की तो रिटायरमेंट घेऊ शकतो. तिसरं ऑप्शन आहे की त्याला 4 वर्षाचं एक्सटेन्शन मिळू शकतं. तर ते आपण सांगायचं की मला 4 वर्ष एक्सटेन्शन पाहिजे, मी याच ठिकाणी काम करतो आणि त्यानंतर तो बाहेर पडू शकतो. तर या पद्धतीने 3 ऑप्शन्स आहेत. शॉर्ट सर्व्हिस कमिशन एक देशाची सेवा केल्याचं पण आहे आणि एक आपण एक सर्व्हिसमॅन जे आपण म्हणतो तर तो एक दर्जा पण आणि रँक पण मिळते आपल्याला. म्हणजे ज्या रँक्स असतात प्रत्येक भूदल, वायुदल आणि नौदल मधल्या, तर त्या रँक पण त्याला मिळतात आणि एक तो गर्वाची गोष्ट असते आयुष्यभरासाठी समाधानाची एक गोष्ट बाळगू शकतो. मी नेव्हीमध्ये काम केलेलं वगैरे असं. तर त्याच्यासाठी साधारण 20 ते 27 असं एक एज क्रायटेरिया आहे आणि एकदा तुमचं हे सिलेक्शन झालं यामध्ये महिलांना पण संधी असते. म्हणजे महिला पण यासाठी अर्ज करू शकतात शॉर्ट सर्व्हिस कमिशन टेकसाठी, टेक्निकल. आणि त्यांचं ट्रेनिंग जे असतं तर ते ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये होतं आणि ते ऑफिसर्स ट्रेनिंगच्या अकॅडमीला जातात. त्या ठिकाणी त्यांना ट्रेनिंग मिळतं. यामध्ये जर तुम्हाला अजून एक संधी असते की जर तुमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, मास्टर डिग्री असेल, मास्टर MA असेल किंवा MSc असेल, तर तुम्हाला एज्युकेशन फील्डमध्ये पण तुम्हाला एज्युकेशन ब्रांच जी असते तर त्या एज्युकेशन ब्रांचमध्ये महिलांना सुद्धा संधी मिळते. त्या ठिकाणी जाऊन एज्युकेशन ब्रांचमध्ये त्या ॲज अ प्रोफेसर त्या काम करू शकतात, ॲज अ टीचर, ॲज अ प्रोफेसर. आणि एक देशासाठी काहीतरी आपण जसं बघितलं की महिलांना असं सीमावर जाण्याची गरज नाही आहे, सीमेवर जाण्याची गरज नाही, पण या माध्यमातून ते देशाची सेवा करू शकतात. त्यांच्यासाठी एज्युकेशन फील्ड एक ओपन आहे, लॉ आहे, म्हणजे लॉमध्ये पण तुम्ही जाऊ शकतात. एक जॅग म्हणून एक रिक्रुटमेंट असते, जशी आता ही स्टाफ सिलेक्शन आहे, पण तशी जॅग पण असते. मेडिकलची एक वेगळी स्ट्रीम आहे, त्यात पण वेगळं नोटिफिकेशन येतं, त्यासाठी एक वेगळ्या पद्धतीने अर्ज करावा लागतो आणि त्या ठिकाणी सुद्धा महिलांना संधी असते. म्हणजे कायद्यात संधी आहे, एज्युकेशनमध्ये संधी, शिक्षण क्षेत्रात संधी आहे आणि याशिवाय ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पण संधी. तर अशा या माध्यमातून त्यांचं सिलेक्शन होतं आणि एकदा सिलेक्शन झालं की तुम्ही 10 वर्ष सर्व्हिस करू शकतात आणि त्यानंतर मग त्याप्रमाणे मग त्यांना 14 वर्षापर्यंत त्याप्रमाणे ते करू शकतात. जर तुम्ही आजकाल महिला पण NCC करतात, तर NCC समजा मुलांनी केली आहे किंवा मुलींनी केलेली आहे आणि त्यांच्याकडे C सर्टिफिकेट आहे B ग्रेडमध्ये. म्हणजे C सर्टिफिकेट हा त्याचा क्रायटेरिया असतो आणि तो त्याचा दर्जा जो आहे तो B ग्रेडमध्ये त्याने पास केलेली असली पाहिजे. जर त्यांनी केलेली असेल किंवा तिने केलेली असेल तर त्यांना सुद्धा शॉर्ट सर्व्हिस कमिशन यामध्ये त्यांना संधी मिळते. जशी सगळ्याच रिक्रुटमेंटमध्ये रिटर्न एक्झाम आहे, म्हणजे NDA मध्ये आहे, CDS मध्ये आहे, रिटर्न एक्झाम दिली पाहिजे. आपण म्हटलं होतं की ती थोडी टफ असते वगैरे असं. तर या ठिकाणी जर त्याने NCC केलं असेल, C सर्टिफिकेट असेल, B ग्रुप मध्ये त्याने पास केलेलं असेल, B ग्रेडमध्ये पास केलेलं असेल आणि त्याने साधारण 2 वर्षाचा त्याला अनुभव असेल, त्याच्याकडे डिग्री असेल, कुठल्याही स्ट्रीममधली डिग्री असेल, तर तो ऑफिसर म्हणून त्याला संधी मिळते. रिटर्न एक्झाम द्यायची गरज नाही, डायरेक्ट त्याचं इंटरव्ह्यू होतो. SSB जो आपण 5 दिवसाचा म्हटला तर त्या इंटरव्ह्यूला तो डायरेक्ट जाऊ शकतो. त्याचे नोटिफिकेशन्स येतात, त्यावेळी त्याने अर्ज करायचा, डायरेक्ट इंटरव्ह्यू द्यायची आणि त्याचं अधिकारी म्हणून सिलेक्शन होतं. तर ही एक NCC केल्याचा एक फायदा होतो. तर हा एक आहे रिक्रुटमेंटचा. त्याशिवाय जर आपण बघितलं तर काही जे ऑलरेडी सर्व्हिसमध्ये आहेत, म्हणजे समजा ग्राउंड रिक्रुटमेंट तुम्ही झाली, म्हणजे 10वी नंतर, 8वी नंतर किंवा 12वी नंतर तुमची ग्राउंड रिक्रुटमेंट झाली, तुम्ही सोल्जर झालात. सोल्जर भूदलामध्ये शिपाई आणि वायुदलामध्ये जर म्हटलं तर एअरमन असतं आणि नेव्हीमध्ये म्हटलं तर तो सेलर असतो. तर यामध्ये जर तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, तुम्ही त्या ठिकाणी सर्व्हिस करतायत आणि ते सर्व्हिस करताना तुम्हाला वाटलं की मी ऑफिसर झालं पाहिजे असं, तर त्या ठिकाणी सुद्धा संधी आहे. स्पेशल एंट्री स्कीम्स अशा आहेत. तर त्या स्पेशल एंट्री स्कीममध्ये तुम्ही 2 वर्षाचा तुमच्याकडे अनुभव असेल आणि तुम्हाला वाटतंय की त्या ठिकाणी तुम्हाला जावं असं, तर तुम्ही जाऊ शकतात. म्हणजे हे अंतर्गत परीक्षा अंतर्गत त्याला अजून आर्मी कॅडेट कॉलेज असं सुद्धा म्हटलं जातं. तुमचं एकदा त्या ठिकाणी निवड झाली तर त्या निवडीनंतर तुम्हाला 1 वर्षाची ट्रेनिंग असते
एंट्री म्हणजे मिलिटरी अकॅडमीमध्ये, नेव्हल अकॅडमीमध्ये आणि एअरफोर्स अकॅडमीमध्ये ती 1 वर्षीय ट्रेनिंग त्यांची कंपल्सरी. तर ती ट्रेनिंग त्यांनी कंप्लीट केली की त्यांचं ऑफिसर म्हणून त्यांना कमिशन मिळतं. एक चांगली संधी आहे की तुम्ही एकदा सर्व्हिसला जॉईन केलं, 2 वर्ष तुम्ही सर्व्हिस केली, आर्मी कॅडेट म्हणून तुम्ही आहात, तर तुम्हाला ही एक संधी आहे. समजा तुमच्याकडे जसं 5 वर्षाचा अनुभव आहे, 10वी नंतर 12वी नंतर तुमचं सिलेक्शन झालेलं आहे कुठल्या वेगळ्या स्ट्रीममध्ये आणि तुमच्याकडे परत 5 वर्षाचा अनुभव आहे, तर स्पेशल कमिशन ऑफिसर म्हणून एक वेगळी स्कीम आहे. तर त्यासाठी साधारण 28 ते 35 वय आहे की त्या वयाच्या ग्रुपमध्ये जर तुम्ही असाल, तुमच्याकडे 12वी आहे, त्यानंतर तुमचा 5 वर्षाचा अनुभव आहे आर्मीमधलाच, तर तुम्हाला ती संधी मिळते. तुम्ही एक कमिशन ऑफिसर म्हणून त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकतात. त्याचे नोटिफिकेशन्स त्यांच्या जाहिराती साधारण एप्रिल आणि जुलै या दरम्यान 2 वेळा निघतात. तर ते तुम्ही एक वेगळी संधी जो ऑलरेडी आहे. तर म्हणजे असंही होतं की काही वेळेला आपलं सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला वाटतं की ऑफिसरसाठी आपण प्रयत्न करावा, अधिकारी झालं पाहिजे, त्यांच्यासाठी हा पर्याय. त्याच्यानंतर अजून पुढे आपण गेलात तर जसं आता 35 वय झालेलं आहे, त्याच्यापेक्षा जास्त आहे, ही संधी आपल्याला नाही मिळत आहे जी मी सांगितली स्पेशल कमिशन. पण तुमचे 10 वर्ष झालेले आहेत आणि तुमचं 40 वय आहे, तर त्यानंतर सुद्धा एक तुम्हाला परमनंट कमिशनसाठी PCLS अशी एक स्कीम आहे. तर परमनंट कमिशन स्पेशल लिस्ट असं, तर ती तुम्ही करू शकतात. याशिवाय जर आपण बघितलं तर अजून काही वेळेला असं होतं की जसं आता आपण एक वेगळ्या फील्डमध्ये आहोत आणि जसं राज्य सरकारच्या सेवेत आहोत किंवा रेल्वे सर्व्हिसेसमध्ये आहोत किंवा कुठेतरी दुसऱ्या सर्व्हिसेसमध्ये आहे किंवा आपल्याला असं त्या सर्व्हिस करून आपल्याला काहीतरी एक संधी अशी उपलब्ध होते का, असं जर आपण बघितलं तर एक टेरिटोरियल आर्मी एक हा प्रकार आहे आणि पुण्यालाच त्याची ऑफिस पण आहे, त्या ठिकाणी रिक्रुटमेंट पण होतं. जसं आपल्याकडे होमगार्ड असतं, त्यांना ज्यावेळी गरज असते त्यावेळी त्यांना बोलवलं जातं, त्यांना रँक पण असते, त्यांना पगार पण मिळतो, ज्यावेळी बोलवलं जातं त्यावेळी पगार पण मिळतो. तर अशी ही टेरिटोरियल आर्मी सर्व्हिस आहे, म्हणजे कोणीही जाऊ शकतं त्या ठिकाणी. पण मग त्याच्यासाठी परीक्षा वगैरे? त्याच्यासाठी परीक्षा असते, जाहिराती येतात आणि त्या जाहिरातींना आपण अर्ज करायचा. अर्ज केल्यानंतर आपली त्याचप्रमाणे सिलेक्शन पण होतं. एकदा तुमचं सिलेक्शन झालं की तुम्हाला रँक मिळते. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की तुमच्या दर्जानुसार तुम्हाला एक मोठी रँक पण मिळू शकते. तर चांगल्या रँकमध्ये तुम्ही जाऊ शकतात वेगळ्या माध्यमातून. ज्यावेळी गरज असते, सीमेवर गरज असेल किंवा प्रशासकीय भागात, म्हणजे तिथे महिलांना पण संधी असते, महिलांना पण संधी असते. तर त्या ठिकाणी ते होमगार्ड सारखीच एक त्या ठिकाणी टेरिटोरियल आर्मी म्हणून आहे. तर त्याचं एज लिमिट पण 42 आहे. तर 42 वर्षापर्यंत कोणीही त्या ठिकाणी जाऊन अर्ज करू शकतं आणि ती एक संधी त्याला मिळू शकते. येस. तर अशा ह्या वेगवेगळ्या संधी भरपूर उपलब्ध आहेत. एखाद्याने जर ठरवलं की मला हे करायचं आहे असं, तर त्याप्रमाणे त्याने आपला फिटनेस टिकून ठेवायचा आणि आपल्या टप्प्यांमध्ये ती तयारी करायची आणि एक अधिकारी भूदलामध्ये, वायुदलामध्ये आणि नौदलामध्ये ते अधिकारी पदावर ते जाऊ शकतात. नक्कीच. मगाशी तुम्ही एक उल्लेख केला की सैनिकी शाळा असतात, तर त्या शाळेत गेल्यावर ही संधी सोपी होते का? त्या शाळांमध्ये गेल्यानंतर ही संधी तशी सोपी होते. त्याचं कारण असं आहे की त्यांना त्या ठिकाणी म्हणजे जर आपण आर्मी स्कूल आणि नेव्ही स्कूलमध्ये बघितलं, त्यांचा जर तुम्ही युनिफॉर्म बघितला, विद्यार्थ्यांचा युनिफॉर्म, तर त्यांचा युनिफॉर्म हा जो लष्करी युनिफॉर्म असतो त्याचप्रमाणे त्यांना पण, म्हणजे लहान लहान मुलं त्या युनिफॉर्ममध्ये येतात. म्हणजे त्या वेळेपासून त्यांना, म्हणजे त्या लहानपणापासून त्यांना तो एक युनिफॉर्म बाळकडू त्यांना दिलं जातं आणि त्याप्रमाणे ते सगळ्याच बाबतीत त्यांचं ते ट्रेनिंग असतं. त्यांना शारीरिक जे काय व्यायामची आवश्यकता असते ती पण दिली जाते. त्यांना सगळ्याच पद्धतीने ट्रीट केलं जातं. म्हणजे त्यांच्या कॉम्पिटिशन एक्झामसाठी, म्हणजे NDA, CDS यासाठी काय आपण वाचलं पाहिजे आणि कशा प्रकारे तयारी केली पाहिजे हे सुद्धा सांगितलं जातं. याशिवाय जसं
त्यांना वेगवेगळ्या स्पोर्ट्समध्ये सुद्धा त्यांना भाग घेता येतो. तर त्यासाठी सुद्धा संधी असते की एक विशिष्ट स्पोर्ट्समध्ये तुम्ही जर चांगली तुम्ही एक लेवल अचीव केलेली आहे तर तुम्हाला ती संधी मिळू शकते. तर याप्रमाणे प्रत्येक बाजूने तयारी करून त्या शाळेतनं तो मुलगा बाहेर म्हणजे डिग्री घेतो किंवा 10वीतनं बाहेर येतो आणि त्याला ते माहिती असतं की आपला टार्गेट हाच आहे. त्यामुळे तो पूर्ण तयारीनिशी तयार असतो आणि तो अचीव करू शकतो. म्हणजे आपल्या ज्या साध्या शाळा आहेत त्याच्यात अशा प्रकारचं काही ध्येय ठेवलेलं नसतं. तिथे म्हणजे आपल्या कौशल्याप्रमाणे आपण जी स्ट्रीम पकडू ती होईल, हे कसं ध्येय ठेवूनच एक तयारी केली जाते असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आधीपासूनच आई वडिलांनी पण ठरवलंय, मुलाने सुद्धा ती तयारी केलेली आहे आणि शाळा त्याला मदत करते, असा तो प्रकार होतो. त्यामुळे संधी सोपी होते. मी पुढचा प्रश्न विचारेन. आता तुम्ही सुरुवातीला म्हटलात की NDA मध्ये महिलांना संधी नाहीये, बरोबर, आणि बाकी 3 स्तरांवर महिलांना संधी आहे. तर नेमक्या महिलांसाठी संरक्षण दलातल्या संधी जरा हायलाईट केल्यात तर बरोबर. महिलांना शॉर्ट सर्व्हिस कमिशन 10 वर्ष सर्व्हिस, त्याच्यानंतर ते 3 ऑप्शन्स 14 वर्षापर्यंत ते करू शकतात. या संधी उपलब्ध आहेत. आणि टेक्निकलमध्ये पण आहेत. जर त्या इंजिनियर असतील, म्हणजे आपण बघितलं तर सिव्हिल, आजकाल आपण बघतो की सिव्हिल, इलेक्ट्रिकल्स आणि मेकॅनिकल्समध्ये आणि IT मध्ये तर भरपूर बऱ्याच महिला आहेत आणि त्यांच्यासाठी ही संधी उपलब्ध होते. शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्येच ही संधी उपलब्ध आहे. याशिवाय तुम्ही जर LLB केली असेल तर LLB साठी सुद्धा ही संधी आहे. मेडिकलमध्ये ही संधी आहे आणि मोठ्या रँकपर्यंत ते जाऊ शकतात. म्हणजे तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर म्हणजे तुम्ही एखाद्या जो त्यांचं जो काय हॉस्पिटल्स असतात किंवा कॉलेज असतात, मेडिकल कॉलेज असतात, तर त्याच्या डीनपर्यंत सुद्धा त्या जाऊ शकतात. इथपर्यंत आहेत. तर संधी मोठ्या आहेत. आणि त्यांनी जर ते ठरवलं की मला आता हे करायचंच आहे तर शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये ते अर्ज करू शकतात. टेक्निकल बेसवर मास्टर डिग्री असेल तर त्याप्रमाणे एज्युकेशन फील्डमध्ये सुद्धा, एज्युकेशन ब्रांचमध्ये त्या अर्ज करू शकतात आणि त्यांना ती संधी मिळू शकते. एअरफोर्समध्ये बघितलं तर पायलटसुद्धा त्या होऊ शकतात आणि पण शॉर्ट सर्व्हिस कमिशनच आहे, तर त्या पायलट होऊ शकतात. त्यानंतर जर आपण बघितलं तर एअरफोर्समध्ये फ्लाइंग ब्रांच आहे, त्यानंतर ग्राउंड ब्रांच पण आहे. तर ग्राउंड ब्रांचवर पण सुद्धा म्हणजे विमानाची डागडुजी करणं किंवा ग्राउंड वर्क जे काय असतं तर त्यासाठी सुद्धा महिलांना ती संधी आहे. म्हणजे एरोनॉमेटिक त्यांनी इंजिनिअरिंग जर त्यांनी केली असेल तर ती पण एक संधी आहे. याशिवाय म्हणजे त्यांनी म्हणजे त्यांच्या ज्याप्रमाणे त्यांच्यात कला आहेत किंवा ज्याप्रमाणे कौशल्य आहे तर त्याप्रमाणे सुद्धा संधी त्यांना उपलब्ध होऊ शकते. तर संधी भरपूर आहे. तर त्यांनी त्या ठिकाणी तो स्टाफ सिलेक्शन कमिशनचा अर्ज ते करू शकतात. युनिव्हर्सिटी एंट्री स्कीममध्ये त्या भाग घेऊ शकतात. मेडिकलमध्ये भाग घेऊ शकतात. तर त्याप्रमाणे ज्या वेळी नोटिफिकेशन्स येतात तर किंवा वेबसाईटवर जर गेलात, नेव्हीची वेबसाईट आहे, आर्मीची वेबसाईट आहे, तर त्या वेबसाईट्सवर जाऊन त्यांनी म्हणजे आता एक वेगळा असा एक चांगला फॉर्मॅटच केलेला आहे. त्या ठिकाणी आपलं नाव टाकायचं, आपलं वय टाकायचं, आपलं एज्युकेशन टाकायचं, तर आपल्याला कोणत्या संधी उपलब्ध आहेत तर ह्या संधी सुद्धा त्या ठिकाणी दिसतात. तर खूपच सोपं झालंय. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करा आणि मग त्याचं नोटिफिकेशन कधी येणार आणि कधी आपण अर्ज करू शकतो तर हे सुद्धा ही सगळी माहिती त्या ठिकाणी वेबसाईटवर कळते. तर त्याप्रमाणे आपण तयारीत राहतो. बरोबर. मग त्याप्रमाणे आपण परीक्षेच्या सिलेबस पण असतो, परीक्षेच्या तयारीत असतो आणि परीक्षा दिल्यानंतर आपलं सिलेक्शन होऊ शकतं. हे खूप महिलांसाठी विचारणं गरजेचं होतं. तांत्रिक पदं जी आहेत संरक्षण दलातील त्याला वयोमर्यादा काय आहे? साधारण 27 वयपर्यंत आपण अर्ज करू शकतो. आणि तुम्ही एकदा म्हणजे कसं आहे, वयोमर्यादा तर आहेच पण त्याशिवाय तुमचं फिटनेस पण असणं गरजेचं आहे. तर तुम्ही जर ग्रॅज्युएट असाल, म्हणजे महिलांसाठी सुद्धा ग्रॅज्युएट असाल, 27 वय आहे, अनमॅरिड असाल तर ही संधी उपलब्ध होते. आणि तुम्हाला म्हणजे कसं आहे की तुमच्या आवडीनुसार ते क्षेत्र निवडता येतं आणि आहेत. म्हणजे 27 वय तसं
तोपर्यंत आपण करू शकतो. येस. आणि जसं मी सांगितलं की टेरिटोरियल आर्मी किंवा इतर ज्या आहेत पण त्याला थोडं पुढे म्हणजे टेरिटोरियल आर्मीसाठी तुम्ही 42 वर्षापर्यंत तुम्ही करू शकतात. त्याला पण तुम्ही ऑलरेडी एक व्यवस्थित स्टॅब्लिश असाल कुठेतरी, तर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्शन होतं आणि ज्यावेळी गरज असेल त्याच वेळी बोलवलं जातं. म्हणजे असं ही टेम्पररी सर्व्हिस आपण म्हणू शकतो. येस, तर ती एक संधी आहे. अच्छा. संरक्षण अभ्यासक नरेंद्र विस्पुते सरांनी आज संरक्षण दलातील म्हणजे भूदल, नौदल आणि वायुदलातील करिअरच्या ज्या संधी आहेत त्यासाठी काय करावं लागेल, म्हणजे अगदी नर्सरीपासून कसा विचार करता येईल, 8वी 10वी 12वी किंवा पदवीनंतर त्या परीक्षा कशा द्याव्यात, कुठे माहिती उपलब्ध होऊ शकेल आणि त्या महिलांसाठी कोणत्या कोणत्या संधी आहेत, काय काय तुम्ही काम करू शकाल याविषयी सविस्तर माहिती, प्रत्येक प्रश्नाला समर्पक उत्तर दिलं. खूप छान स्पष्टीकरण केलं. त्याबद्दल आपण इथे आलात आणि वेळात वेळ काढून आलात आणि मुलाखतीतल्या सगळ्या प्रश्नांची समर्पक उत्तरं दिलीत. याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम.